बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यामध्ये गेल्या 3 दिवसापूर्वी अवकाळी पावसासह गारपीट झाली आणि या भागातील गहू, हरभरा, मका, ज्वारी आणि महत्त्वाचं म्हणजे बियाण्याचा कांदा याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकतो की कांद्याचे प्लॉट ठिकठिकाणी लावलेले शेतकऱ्यांनी. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं होतं. सोयाबीनला भाव नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी काहीतरी हातामध्ये येईल म्हणून बियाण्याच्या कांद्याची लागवड केली होती. मात्र अवघ्या काही दिवसावर बियाणं घरात येणार होतं कांद्याचं आणि थोडाफार पैसा तरी हातात राहणार होता. मात्र अक्षरशः जी गारपीट झाली त्या गारपिटीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यावरती आर्थिक संकट कोसळलेलं आहे. काही नुकसानग्रस्त शेतकरी आहेत आपल्यासोबत. त्यांना विचारू की नेमकं काय परिस्थिती आहे, काय झालं नेमकं, किती नुकसान झालं तुमचं, काय काय झालं? माझं 2 एकर कांदा होता सर. तर ते कांदा पुरा लॉसमध्ये गेलेला आहे. गारपिटीमुळं 2 एकर कांद्यात म्हणजे असं एक अशी काडी पण उभी राहिलेली नाही. तर माझं 70 ते 80 हजाराचा कांदा नुकसानीत गेलेला आहे आणि त्याला खर्च लागलेला आहे हा वेगळा. त्याच्यानंतर माझा शाळू ढोरायला टाकलेला शाळू पण टिकलेला नाही. त्याच्यानंतर आजपर्यंत कोणता राजकीय लीडर हा कोणताही पायाला आलेला नाही. तुम्ही काही जवळपास 3.5-4 एकराचा प्लॉट आहे तुमचा कांद्याचा बियाण्याचा. व्याजानं पैसे काढून तुम्ही शेती केली म्हणता, काय नेमकं? मी जवळपास लागवड करायच्या वेळेस माझ्याजवळ पैसे कमी पडू लागले, तर मी 1 ते 1.5 लाख रुपये, 1.5 लाखापर्यंत पैसे व्याजानं घेतले. आणि ही गोष्ट मी शपथ घालून खरी बोलतोय. विठ्ठलाची माळ आहे माझ्या गळ्यात, मी खोटं बोलत नाही. आणि हे कांदा प्लॉटिंग याच्यात मी पैसे गुंतवले. आज ते व्याजाचे पैसे धरा, वरून याच्यात 3 लाख रुपये खर्च केलेला मी तो एक धरा, आणि याच्यातून मला रुपया मिळकत नाहीये. आज जमीन विकायची पाळी आमच्या शेतकऱ्यावर आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, सरकारचं काय चालू आहे की सरकार बाहेरच्या देशाला, जे मित्र देश आहेत सरकार आपल्या भारत देशाचे, त्यांना भरपूर मदत करते, पण आपले घरातलेच मारायले, त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे. आता तुम्ही विचार करा ना, आपल्या घरातले किती शेतकरी, समजा आता एक आपल्या देशातले किती शेतकरी आहे. आता तुरळी का आमच्याच गावातले धरा, माझ्यासारखेच शेतकऱ्याचे एक युवा शेतकरी आहे मी. बरेच जण आम्ही एक चला युवा शेती करायची, नोकरीपेक्षा चला शेती करू, बघू शेती काय. हिच्यात अशी शेती म्हणल्यावर का फाशे घ्यायच्या का उद्या? सरकार एक तर लक्ष देत नाही, आमदार खासदार येऊन पाहायला तयार नाहीये. कोणीच शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांची व्यथा आहे. आणखी शेतकरी आहेत. तुमचं पण नुकसान झालंय. पांडेबा येऊन गेले, तहसीलदार येऊन गेले, पंचनामा झाला? पंचनामा येऊन बघितला त्यांना आणि लांबून बघितलं आणि नाव लिहून घेतले आणि ते निघून गेले. प्रत्यक्षात बांधावर नाही आले तुम्ही? नाही, बांधावरती नाही आले. ते नाव घेतले आणि निघून गेले. पंचनामा दोनच केला आणि माझा 2 एकर कांदा आहे, त्यामध्ये तुम्हाला वाटतं आता अपेक्षा आहे की नुकसान भरपाई मिळेल म्हणून? काही गॅरंटी वाटत नाही, पण सरकारने 100% द्यायला पाहिजेत. आणि आमच्या कांद्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये खर्च प्रत्येक शेतकऱ्याला झालेला आहे. आणि बियाणं वेगळं आणि त्याच्यामध्ये डबल मासे वेगळे, मासे येत नाही, त्या मोरणी येते, मोरणीमध्ये पीक कमी होते, त्याच्यामुळे खूप नुकसान होतं हा शेतकऱ्याचं. डोंगराळ भाग आहे या परिसरातला. इकडं माझ्या माहितीनुसार जनावरांचा सुद्धा त्रास आहे इकडे. इकडं आमच्याकडं रोळी, हरणं, साया, डुकरं हे खूप वैताग देतात आणि त्याच्यामुळे आम्हाला रात्रंदिवस शेतामध्ये येऊन बसावं लागते. मला सांगा की राज्याचे कृषी मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. हा जो कांदा बियाणं या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उगवला जातो, बियाणं आपलं बाहेर एक्सपोर्ट होतं या भागातलं. कृषी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश द्यायला पाहिजे की नाही? हे बघा, नुकसान होऊन आजचा 3रा दिवस उजाडलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत कृषी मंत्र्यांनी या पंचनाम्याचे आदेश दिले नाही. कृषी मंत्री फक्त रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद कसं वाचवता येईल याकडे कृषी मंत्र्यांचं लक्ष आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी, सरकारने या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आणि आज आपण पाहता, हे युवा शेतकरी आहे, हे सगळे तरुण शेतकरी, यांना जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर नक्कीच हे आत्महत्यासारखं पाऊलसुद्धा शेतकरी उचलू शकतात. मग शेतकरी मेल्याच्या नंतर जर सरकारला दखल घ्यायची का, हा आमचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. पावसाळ्यामध्ये सुद्धा या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं, त्याची अद्याप मदत मिळाली म्हटली. हे बघा, 10-15 हजार रुपये हेक्टरी मदत मिळालेली आहे. त्या मदतीने काही होत नाही. शेतकऱ्यांना जर 10-15 गुंठे जर शेती त्या ठिकाणी वैती करायची ठरलं तर तेवढा 10-15 हजार रुपये खर्चच लागतो. आणि त्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये सुद्धा शेतकरी लॉस गेलेला आहे. आणि या कांद्याच्या पिकामध्ये तर लाखोचे इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी शेतकऱ्यांनी गुंतवणूक केलेली आहे. काही शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून गुंतवणूक केलेली आहे. आणि जर निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाले आणि सरकार जर वर हात करत असेल तर शेतकऱ्यांनी बघायचं कोणापुढं, हा प्रश्न आमचा या ठिकाणी आहे.
नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांच्या जे काही नुकसान झालं त्याकडं पाहायला सरकारला वेळ नाही. मात्र जो भोंदूबाबाचा जो काही प्रकार सध्या चालू आहे त्या प्रकाराकडे पाहण्याचं राजकारण्या लोकांचं सध्या सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. काका मला सांगा, मागच्या वेळेस सुद्धा नुकसान झालंय, आता नुकसान झालंय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. महत्वाचं म्हणजे या बियाण्याच्या कांद्याला विमा सुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आता उभा राहील असं वाटतं तुम्हाला? नाही, शेतकरी उभा राहू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे ह्या कांद्याच्या बी एवढी लागवड होती या 2-3 गावामध्ये. सांगायचं झालं तर येवती शिवार, चिंचोली, इकडं वझर शिवारामध्ये याला विमाला एक तर परवानगी द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आर्थिक मदत हे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, एवढी भरपाई त्यांनी त्वरित द्यायला पाहिजे, तर घोषित करायला पाहिजे. कृषी मंत्र्यांना काय आवाहन करणार आहे? शेवटचं काय मागणी करणार कृषी मंत्र्यांकडे? हे बघा, मी कृषी मंत्र्यांना आवाहन करतो, या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतातून आवाहन करतो की आपण लवकरात लवकर बुलढाणा जिल्हा अधिकारी यांना आणि पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे आणि प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून त्या ठिकाणी सरकार दरबारी अहवाल पाठवावा आणि सरकारने विलंब न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी हेक्टरी 1 लाख रुपये, कारण 1 लाख ही मदत सुद्धा तोकडी आहे, पण निदान हेक्टरी 1 लाख रुपये तरी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ सरकारने जमा करावी. हे आवाहन आम्ही कृषी मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी करतो. नक्कीच. तर या होत्या शेतकऱ्यांच्या व्यथा. तलाठी येऊन गेले बाजूच्या शेतामध्ये, तहसीलदार येऊन गेले, मात्र प्रत्यक्षात शेतामध्ये जाऊन त्यांनी पंचनामा केला नाही. यापूर्वी सुद्धा नुकसान झालेलं आहे, आता सुद्धा नुकसान झाले. भरपाई कशी मिळेल आणि शेतकरी कसा उभा राहील? कारण की आता आत्महत्या केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळं कृषी मंत्र्यांनीच याची दखल घेऊन तात्काळ प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्यांना भरघोस अशी नुकसान भरपाई कशी मिळेल याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. तशी मागणी सुद्धा या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.